हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आजचा मेसेज कलेक्टिव्ह आहे, टाइमलेस असणार आहे, जनरल मेसेज आहे. कोणत्याही गोष्टीसाठी नाही, कोणते फक्त करंट एनर्जीजमध्ये, कोणत्या थॉटमध्ये तुम्ही असू शकता याच्यासाठी कार्ड तुम्हाला काय आन्सर देते त्यासाठी आजचा व्हिडिओ राहणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर 2 एंजेलिक नंबर दिसतील. ओके, मिररिक नंबर म्हणायला पण हरकत नाही आहे. काही असे नंबर जरी तुम्हाला दिसत नसतील तुमच्या रिअल लाईफमध्ये, तरीही या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक निवडू शकता जो तुम्हाला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते आणि तुम्हाला वाटते की तुम्हाला त्याच्यातून काही मेसेज मिळू शकतात करंटली एनर्जीजमध्ये. ओके, करंट एनर्जीजमध्ये. तर त्याच्यासाठी प्रत्येक कार्डमधून मी 2 कार्ड्स घेणार आहेत. तुमच्यासाठी काय मेसेज आहे ते पण मी इथं चेक करते. बघूया आपण. ज्यांनी 10-10ची एनर्जीज निवडलेले त्यांच्यासाठी पहिले मेसेज चेक करूया. तुम्हाला हा नंबर दिसत पण असेल किंवा दिसतही नसेल हा नंबर, तरीही तुम्हाला जर अट्रॅक्ट वाटत असेल या नंबरमध्ये तर नक्की हा बघा आणि तुमच्यासाठी काय मेसेज आहे ते पण बघूया. कार्ड आत्ताच ओपन नको करायला, पहिले कार्ड घेऊया आणि नंतर कोणत्या ह्याच्यासाठी कसे मेसेज आहेत ते चेक करूया. ज्यांनी ही 11-11 म्हणजे 11-11 निवडलेलं आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे बघूया. जनरल मेसेज आहे, कलेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे बघा जितका रेझोनेट होईल. काही एंजलिक नंबर तुम्हाला काय साईन जर देत असतील तर तुमच्यासाठी तर ठीक आहे. एक लक्षात ठेवा, मेसेज तेच येतात जे खरोखर तुम्ही ज्या गोष्टीला निवडले आणि जे एंजलिक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत त्या गोष्टीसाठी. एंजलचा एकच आपण कार्ड घेऊया, म्हणजे एक फक्त गायडन्स तुम्हाला या सगळ्यांवरती काय गायडन्स असेल ते बघूया. एंजल डिवाइन एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. ज्यांनी 10-10ची एनर्जीज निवडल्या किंवा एंजलिक नंबर ज्यांनी निवडलेले त्यांच्यासाठी काय मेसेज आहे, काय गायडन्स आहे, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज अँड गायडन्स. आणि ज्यांनी 11-11ची एंजलिक नंबर निवडलेला आहे त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे. अनलाइकली बॉटमची एनर्जीज, 5 ऑफ पेंटिकल्स. तुम्हाला कार्ड दिसणार नाहीत पण मी सांगते. इकडे आहे तो 10-10ची एनर्जीज आहे, स्क्रीनवर मी लावलेलीच आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, तर ज्यांनी ही 10-10ची एनर्जीज निवडल्या त्यांच्यासाठी मेसेज चेक करूया. वाव, कार्डही मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले तर द लवर आणि क्वीन ऑफ पेंटिकल्स आले. दोन्ही पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत, खूप पॉझिटिव्ह एनर्जीज, खूप सुंदर कार्ड. जर तुम्ही 10-10 तुम्हाला दिसत असेल एंजलिक नंबर किंवा अगदी दिसत नसेल तरीही मी स्क्रीनवर जर हा नंबर दिला आणि तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले तर तुमच्यासाठी हा मेसेज आहे. ओके, तुम्ही रिलेशनमध्ये असू शकता आत्ता सध्या, किंवा तुम्ही जरी रिलेशनमध्ये जरी नसेल तर न्यू रिलेशन तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी येताना मला दिसतंय. प्लस तुमच्यासाठी योग्य काय आहे ते एंजल निवडणार आहेत, कारण एंजलची जी तुमच्या लव्ह लाईफसाठी जी एनर्जी आहे ना ती पूर्ण ब्लेसिंग आहे तुम्हाला लव्ह लाईफसाठी तुमच्या आयुष्यामध्ये. ओके, आणि तुमचे पेंटिकल्स म्हणजे जो पैसा काय तुमचा रुपलेला असेल, जो पैसा काय तुमच्या म्हणजे म्हणतो ना काही ग्रोथ होत नसेल, काय होत नसेल, तर तुम्ही क्वीनच्या एनर्जीजमध्ये येत आहे. ओके, क्वीनची एनर्जी तुम्ही आता तयार करणार आहे हळूहळू. तुम्ही कोणीही असा, म्हणजे अगदी तुम्ही पुरुष लोक जरी हा मेसेज बघत असतील तरी सुद्धा तुम्ही एका वेगळ्या एनर्जीजमध्ये, म्हणजे एक ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यामध्ये एक म्हणतो ना एक बदलाव येतोय आणि एक एनर्जी आपली शिफ्ट होते ना, तसं तुमची एनर्जी मला शिफ्ट होताना दिसते. दोन्ही एसमध्ये कार्ड आणि रिव्हर्समध्ये आलेले नाही आहेत, बघू शकता तुम्ही. किती मोठा साईन आहे, किती सुंदर कार्ड आलाय तुमच्यासाठी. न्यू स्टार्ट होत आहे, रिस्टार्ट होणार आहेत गोष्टी. जसं मी अजून हे कार्ड बघितलं नव्हतं, असं नाही आहे की बघितलं नाही, पण की न्यू स्टार्ट काही ना काहीतरी होतंय. जसं मी तुम्हाला म्हटलं की काहीतरी शिफ्टिंग होते तुमच्या एनर्जीमध्ये, शिफ्टिंग होते, चेंज होते तुमची एनर्जी कोणत्या तरी वेगळ्या एनर्जीजमध्ये आणि खूप चांगल्या एनर्जीजमध्ये होते. न्यू स्टार्ट होते. हो, तुम्हाला एक करायचं आहे की न्यू बिगिनिंग तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला हवी असेल ना, तर तुम्हाला जी
लोक तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे, ज्या लोकांच्यामुळे तुम्ही मनामध्ये असे काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्यांना पहिलं तुम्ही स्वतःहून माफ करायचं आहे मनातून. एंजलला तुम्हाला सरळ सांगायचं आहे, मी स्वतःहून त्या लोकांना माफ करते. तुमचे कर्मात तुम्हाला चांगले करायचे, क्लिअर रस्ते तुम्हाला करायचे तुमच्या आयुष्यामध्ये. ओके. हार्टची हिलिंग करा, हार्टवर बर्डन ठेवू नका. ज्या लोकांना माफ करता येत नाही त्यांना मी आत्ताच तुम्हाला बोलले की तुम्हाला माफ करायचं आहे आणि तुम्हाला पुढे चालायचं. तुम्हाला तुमचे कर्मात चांगले करायचे. ओके. तुमचे कर्मास क्लीन केलात ना तर तुमच्यासाठी रस्ते खुले जाणार आहेत. ओके. काही ब्लॉकेज असेल तेही निघून जाणार आहेत. कम्युनिकेशन क्लिअरली करा, व्यक्त व्हायला शिका, बोलायला शिका. तुम्ही एखाद्या रिलेशनमध्ये असेल तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला तिथे व्यक्त होता आलं पाहिजे. ओके. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्यांनी ही 10-10ची एनर्जीज निवडली त्यांच्यासाठी मेसेज आहे. बघा, जितका रेझोनेट होईल तितका घ्या. ओके. ज्यांनी 11ची एनर्जीज निवडलेल्या आहे त्यांच्यासाठी रिव्हर्समध्ये 2 कार्ड आलेत. काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप गोष्टींसाठी मला वाटते खूप गोष्टी ट्राय केल्यात. अगदी रिलेशन असू शकतं, तुमच्या फायनान्शियली गोष्टी असू शकतात. तुम्ही खूप जास्त ट्राय केले त्या गोष्टीमध्ये. पहिले खूप फास्टमध्ये गोष्टी होत होत्या तुमच्या आयुष्यामध्ये असं मला वाटतं, दिसतंय तुम्हाला. खूप फास्टमध्ये तुम्ही जात होता, खूप फास्टमध्ये गोष्टी होत होत्या. पण आता कुठेतरी तुम्हीच डाऊटमध्ये आता अडकलेले आहेत की का होत नाही आहेत त्या गोष्टी, का स्टॉप झालेल्या आहेत. पण टेन्शन घेऊ नका, होणार आहे. काहीतरी बदलाव पण तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. ओके. ज्या गोष्टी होत नव्हत्या फास्टमध्ये त्या आता फास्टमध्ये होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. स्वतःवर विश्वास ठेवा. जो सेल्फ कॉन्फिडन्स इथं तुम्ही डाऊन केलं हे सगळं तुमचं आहे. रिव्हर्समध्ये जरी कार्ड आलेलं असलं ना, हे सगळं तुम्ही उभं केलेलं आहे. ओके. तुमच्या स्वतःच्या हिमतीवर हे सगळं उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं तुमचं आहे. फक्त स्वतःला स्ट्रॉंग ठेवा, स्वतःला मजबूत ठेवा. हे सगळं तुमचंच आहे. ओके. आता सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहे. इट्स अप टू यू आहे. तुमच्यासाठी मेसेज आहे, तुमच्यासाठी गायडन्स आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहेत, डिपेंडेड. त्याच्यामुळं सेल्फ कॉन्फिडन्स व्हेरी इम्पॉर्टंट, सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा कॉन्फिडन्स आहे ना, हा कॉन्फिडन्स आणखीन चांगला जास्त प्रमाणामध्ये वाढवा. या सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि काही ना काहीतरी चेंज तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. काही ना काहीतरी बदलाव तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींमध्ये येणार आहे. ओके. ज्यांनी ही 10 निवडला त्यांच्यासाठी मेसेज बघा मी सांगितलं आहे. आणि ज्यांनी 11ची एनर्जीज, हे मिररिंग नंबर असतात, ते तुम्ही जर निवडले असतील तर तुमच्याशी किती रेझोनेट झाले आणि तुम्ही कोणता नंबर निवडला. खरंच जर इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कमेंट्समध्ये लिहा. ओके. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ, हा मेसेज कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच.